हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जान्हवी म्हणाली, राजवीर? जान्हवीनं विचारलं. हो, मी ठीक आहे. राजवीरला उत्तर देत जान्हवी बोलली. जान्हवीच्या डोक्यावर हलकीशी जखम झाली होती. किती ठीक आहे हे बघा. तुम्हाला इजा झाली आहे. तुम्हाला कोणत्या माणसाने मारलं होतं त्याच्याशी तुम्ही का भिडाल? मीच होतो ना? राजवीरच्या चेहऱ्यावरून आणि डोळ्यांमधून स्पष्ट दिसत होतं की त्याला जान्हवीची किती काळजी आहे. जान्हवीला फक्त थोडासा आधार हवा होता आणि राजवीर असं वागत होता जणू काही त्याला समजतच नाही की तिची किती जखम झाली आहे. हो, पण तो तुम्हाला मारत होता, जान्हवी बोलली. हो, आणि तुम्हाला ही जखम झाली आहे त्याबद्दल काय? राजवीर जान्हवीच्या बोलण्याकडे लक्ष देत नव्हता. तिला डावत बोलला, मी ठीक आहे, काही नाही झालंय. जान्हवी समजावत बोलली. ठीक आहे, राहू द्या. राजवीरला त्याच्या बोलण्याचं काही ऐकायला हवं नव्हतं. राजवीर जान्हवीला आपल्या मिठीत उचलतो. हे काय करताय तुम्ही? जान्हवी राजवीरला आपल्या मिठीत उचलताना बघून खाली उतरायला सांगते. तुम्हाला जखम झाली आहे ना? राजवीर जान्हवीकडे प्रेमळ दृष्टीने पाहत बोलतो. हो, डोक्यावर जखम आहे, पायात थोडंसं दुखतंय, पण मी चालू शकते, जान्हवी राजवीरला सांगते. शांत बसा, तुम्ही कधी माझं ऐकत नाहीत, राजवीर म्हणतो. पण जान्हवीला समजत नाही. ती अजूनही समजावण्याचा प्रयत्न करते. आणि त्यानंतर दोघं ऑफिसजवळ उभे होते. जान्हवीला भीती वाटत होती की ऑफिसमधील कोणीतरी त्यांना असं बघून काही विचारू नये. ठीक आहे, राजवीरला मान्य करत बघून जान्हवी चुपचाप राहते. ही माझी चूक आहे, मला तुम्हाला एकटीला येऊ देऊ नये होतं, राजवीर स्वतःवर रागवतो. राजवीर जान्हवीला कारमध्ये नेतो आणि फर्स्ट एड बॉक्स उघडून तिची जखम स्वच्छ करतो व बँडेज लावतो. जान्हवी फक्त शांतपणे राजवीरकडे पाहते. दुखतंय का? राजवीर विचारतो. जान्हवी प्रेमळपणे त्याच्याकडे पाहते, पण काही बोलत नाही. मिस जान्हवी, काय झालं? तुम्ही ठीक आहात ना? राजवीर थोडा हलवून विचारतो. आणि त्यावेळी हो, जान्हवी हळूच उत्तर देते, अजूनही प्रेमळ दृष्टीने त्याच्याकडे पाहत. हॉस्पिटलला जाऊया का? राजवीर विचारतो. काय म्हणालात तुम्ही? जान्हवी पुन्हा विचारते, राजवीरच्या बोलण्याकडे लक्ष न देता. धांदा, जखम खंबीर आहे का? जान्हवी विचारते, पण राजवीर थोडा चिडतो. नाही, मी ठीक आहे, जान्हवी म्हणते. राजवीर गाडी थांबवतो, झपाट्याने उतरतो आणि जान्हवीला मिठीत उचलतो. हे काय करताय? जान्हवी पुन्हा विचारते, पण राजवीर काहीही उत्तर देत नाही. तुम्ही मला आपल्या घरी का आणलं? जान्हवी विचारते. राजवीर जान्हवीला आपल्या पलंगावर झोपवतो. मला घरी जायचं आहे, जान्हवी म्हणते आणि उठण्याचा प्रयत्न करते. शांत बसा, आज तुम्ही इथंच राहणार आहात, राजवीर सांगतो आणि ती पुन्हा बोलूही शकत नाही. मग काही नाही, मी जान्हवी, एक गोष्ट सांगा, तुम्ही इतक्या जिद्दी का आहात? माझं सांगणं एकदाच का ऐकत नाहीत? राजवीर थोडा रागाने पण काळजीपूर्वक बोलतो. जान्हवी ओठांवर बोट ठेवते आणि शांत बसते. राजवीर दूध घेऊन येतो. पण प्या, तू बोलतो. जान्हवी दूध घेते आणि पिते. यात साखर नाही, मी पिऊन नाही, जान्हवी म्हणते. पहा, चुपचाप प्या, राजवीर डोळ्यांनी इशारा करतो. राजवीर कपडे बदलायला वॉशरूममध्ये जातो आणि जान्हवीसाठी एक लिफाफा आणतो. हे घ्या, तो बोलतो. हे काय आहे? जान्हवी आश्चर्याने विचारते. तुमचे कपडे फ्रेश करून घ्या, राजवीर सांगतो. जान्हवी लिफाफा घेऊन वॉशरूममध्ये जाते. त्यात गुलाबी रंगाचा नाईट सूट होता.
ज्यावर टेडी प्रिंट होता आणि लोअरमध्ये मॅचिंग शॉर्ट्स होते. किती छान आहे, पण थोडं लहान नाही का? पण चालेल, नाहीतर हाच घालून झोपायचं, जान्हवी स्वतःशी बोलते. जान्हवी कपडे बदलून वॉशरूममधून बाहेर येते. राजवीर आपलं काम सुरू करतो, पण त्याचं लक्ष जान्हवीकडे असतं. काही काम करत असताना जान्हवी येते आणि तिला पाहताच राजवीरचं हृदय ठोकणं थांबतं. जणू काही त्याचं हृदय तोंडात आलेलं आहे. त्याला स्वतःची हृदयस्पंदन ऐकू येत होती. जान्हवीने राजवीरकडे पाहिले नाही आणि थेट पलंगावर बसली. ती कपडे बदलून वॉशरूममधून आली. राजवीर आपल्या लॅपटॉपवर काही काम करत होता. जान्हवीला पाहताच राजवीरचे हृदय जोरात धडकू लागले. त्याला जाणवत होतं की त्याची हृदयस्पंदन फार वाढली आहे. त्याने स्वतःला शांत करत जान्हवीकडे जाऊन बोललं, चला जेवण खा. नाही, मला भूक नाही, जान्हवी नकार देत बोलली. थोडं तरी खा, राजवीर म्हणाला. नाही, मी दूध पिऊन झालं आहे. मला अगदीही भूक नाही, मला झोप येते, जान्हवी म्हणाली. ठीक आहे, मग झोपून जा. राजवीरने तिला जास्त बळ करून सांगितलं नाही. आपण कुठे झोपाल? जान्हवीनं विचारलं. मला झोप येत नाही. बाकी खूप सारे खोली आहेत, मी कुठेही जाऊन झोपेन, राजवीर म्हणाला. ठीक. जान्हवी ब्लँकेट घेऊन झोपली. राजवीरही परत जाऊन आपले काम करत राहिला. आज जान्हवी खूप थकली होती. तिला पलंगावर पडताच झोप येऊन गेली. अजीब मुलगी आहे, इतक्या लवकर झोपते. मला कधी इतक्या लवकर झोप येत नाही, राजवीर आश्चर्यचकित होऊन म्हणाला. राजवीर खूप उशिरापर्यंत काम करत राहिला. त्याने परत पाहिलं तर जान्हवी शांतपणे झोपलेली होती. राजवीर तिला जवळ येऊन दुसरीकडे झोपी गेला, पण त्याला अजिबात झोप येत नव्हती. हे ती इतक्या आरामात कशी झोपू शकते? जान्हवीला पाहून राजवीरला थोडीशी हिंगार येत होती. जान्हवी राजवीरकडे वळली आणि त्याच्याजवळ थोडी जवळ आली. राजवीर तिला प्रेमाने पाहत होता आणि तिचे केस हलवत होता. दोघे खूप जवळ होते. राजवीरने जान्हवीला जवळ ओढून आपल्या मिठीत घेतलं. त्याला तिच्या सुवासाची जाणीव झाली, जी त्याला खूप शांती देत होती. काही वेळातच राजवीरलाही झोप आली. जान्हवी राजवीरला मिठी मारून झोपली होती. राजवीरचा हातही तिच्या कमरेवर होता. दोघे एकमेकांच्या मिठीत होते. जान्हवीचे डोळे उघडले आणि तिने राजवीर जवळ पाहिलं. ती त्याला प्रेमाने पाहू लागली, पण अचानक लक्षात आलं आणि ती त्याचा हात जोरात ढकलून उठून बसली. जान्हवीच्या झटक्यामुळे राजवीरचेही डोळे उघडले. जान्हवी राजवीरच्या छातीवर हात मारत म्हणाली, तुम्ही इथे काय करत आहात? काय म्हणायचे? ही माझी रूम आहे. मी इथे नसेल तर कुठे असेन? राजवीरही बसत बोलला. मी आधीच विचारलं होतं ना की तुम्ही कुठे झोपणार आहात? जान्हवी मोठ्या डोळ्यांनी विचारते. हो, पण मी कुशन ठेवले होते. तुम्ही क्रॉस करून इथे आलात तर त्याचा दोष माझा काय? राजवीर तिला जबाब देत म्हणाला. पण तुम्ही म्हणालात ना की दुसऱ्या खोलीत झोपाल, जान्हवी म्हणाली. राजवीरने घडीत वेळ पाहिला. 7 वाजले. मी इतक्या वेळा झोपलो? त्याने पूर्णपणे जान्हवीकडे दुर्लक्ष करत म्हणाला. याच्याशी बोलण्याचा काही फायदा नाही. स्वतःची चूक मानण्याऐवजी फक्त माझ्यावर दोष टाकेल. जान्हवी बेडवरून उठली. राजवीरने तिचा हात धरून तिला आपल्याकडे ओढलं. हे तुम्ही काय करत आहात? जान्हवीनं आपला हात सुटवून विचारलं. राजवीरने जान्हवीला बेडवर झोपवलं आणि स्वतः तिच्यावर येऊन म्हणाला, जान्हवी, तुम्ही काहीतरी खास आहात. मला तुमच्याशी बोलायचं नाही. तुम्ही खोटे आहात. जान्हवी राजवीरवर रागावून म्हणाली. मी दुसऱ्या खोलीत जाऊन झोपायला गेलो होतो. जान्हवीला रागावलेलं पाहून राजवीर स्वतःला बचावत म्हणाला. मग का नाही गेलात? जान्हवीने पुन्हा प्रश्न विचारला आणि त्यावेळी
मला थोड्याशा वेळाने झोप येत नाही. म्हणून मी विचार केला की दुसऱ्या ठिकाणी जाऊन झोपलो तर कदाचित झोप येईल. म्हणून मी राजवीर स्वतःलाही समजत नव्हतं की जान्हवीला काय सांगायचं. कारण तो जाणून बुजून जान्हवीजवळ झोपला होता. पण हे मान्य करायला तो तयार नव्हता. काय विचारलं की इथेच माझ्यासोबत झोपेन? जान्हवी रागावून म्हणाली, नाही, मी फक्त उशी उचलून ठेवली होती. राजवीर बचाव करत म्हणाला, कुठे ठेवले? उशी सांगाल का? जान्हवीने प्रश्न करत विचारलं. आणि त्यानंतर इथेच होती. राजवीर इकडे तिकडे पाहत म्हणाला, मला सोड. जान्हवी स्वतःला बाजूला करून म्हणाली, जान्हवी एक मिनिट ऐक. राजवीर प्रेमाने म्हणाला, मला काहीही ऐकायचं नाही. जान्हवी स्पष्ट नकार देते. प्लीज. राजवीर प्रेमाने पाहत म्हणाला, हो बोलाच, मला पण घरी जायचं आहे. राजवीरची प्लीज ऐकून जान्हवीचा राग मृदू झाला आणि तिने ऐकायला सुरुवात केली. इतके काय घाई आहे? जान्हवीनं विचारलं. घाई नाही, पण मी ऑफिससाठी उशीर होईल. जान्हवीने जाणून बुजून राजवीरला ताना मारला. अच्छा, तुमचा बॉस इतका कडूच आहे? राजवीरने तिला त्रास देत विचारलं. हो, तुला माहीत नाही, जान्हवी म्हणाली. जणू काही ती राजवीरला नाही तर कुणाला तरी सांगत होती. मग त्याला काही का करत नाहीस? राजवीरला कळत होतं की जान्हवी फक्त त्याला त्रास देत आहे. काय करू? तो कुणाचंच ऐकत नाही. जान्हवी वाईट वाटत असल्याचं दाखवत म्हणाली. तुझा बॉस पाहून तुला खूप त्रास झाला असावा. राजवीर मान हलवत म्हणाला. हो, अगदी तसंच. जान्हवी बेचारा चेहरा करून बनून म्हणाली. मग मी एक अंदाज लावू का? राजवीर मजा करत विचारतो. काय? जान्हवी थोडी आश्चर्यचकित झाली. आज तुला ऑफिसमध्ये जोरदार डाट पडणार आहे. राजवीर थोडा भीती दाखवत म्हणाला. का? मला काय झाले? जान्हवी प्रश्न करत म्हणाली. तूच तर म्हणालीस की तुझा बॉस खडूस आहे आणि तुला उशीर होणार आहे. ओव्हरटाईमही करावा लागेल. कदाचित दंडही मिळेल. राजवीर थोडा भीती दाखवत म्हणाला. आणि त्यानंतर का? मी तर वेळेत पोहोचेन. जान्हवी घड्याळ पाहत म्हणाली. नाही, तुला पोहोचायला अर्धा तास, तयार होण्यासाठी अर्धा तास आणि ऑफिससाठी अर्धा तास लागेल. फक्त 1 तास उरतोय. म्हणजे तुला उशीर होईल. राजवीरने सगळं हिशोब करून सांगितलं. हे चुकीचं आहे. तुम्ही जाणून बुजून मला माझ्या घरापर्यंत नेत आणले, जेणेकरून मी डाट खाऊ. जान्हवीने रागावून म्हणालं. कोणाला वाटलं की ती नक्कीच उशीर करेल? तेव्हा जान्हवी रडण्याचं नाटक करत राजवीरशी बोलते. असं काही नाही. जर तुम्हाला काही हवं असेल तर मी तुम्हाला डाटच्या मदतीने वाचवू शकतो. पण आता तुम्ही स्वतःच म्हणत होतात की तुमचा बॉस खूप कडूस आहे. तर मी काय करू शकतो? राजवीर जान्हवीच्या मदत घेऊन तिला थोडा त्रास देत बोलतो. हे तर चुकीचं आहे. असं काही होत नाही. तुम्ही खूप वाईट आहात. जान्हवीला राजवीरच्या बोलण्यातून स्पष्टपणे समजलं की तो ऑफिसमध्ये नक्कीच त्याबद्दल तिला बदला घेणार आहे. आता तिला बोलून थोडं पछतावाही होऊ लागला. जर तुम्ही सांगाल तर मी तुमची मदत करू शकतो. राजवीर आपल्या भुवया उंच करत जान्हवीकडे विचारतो. कशी? तुम्ही माझी मदत कशी करू शकता? जान्हवी राजवीरच्या बोलण्यावर आश्चर्यचकित होते. खाली खोलीत तुमचे कपडे आहेत, जे तुम्ही काल घातले नव्हते. चला तिकडे जाऊन रेडी व्हा. मग आपण ऑफिससाठी निघू. उशीर होणार नाही आणि डाटही टळेल. राजवीर तिला आयडिया देत बोलतो. हो ठीक आहे. आणि जसे की माझ्याकडे कोणताही पर्याय आहे. जान्हवी तोंड करून बोलते. आता मी तुमची मदत केली आणि तुम्ही माझी मदत केव्हा करणार? जान्हवी बेडवरून उठायची होती तेव्हा राजवीर तिला थांबवत म्हणतो. मी तुमची मदत कशी करू शकते?
जान्हवीला समजत नाही की राजवीर काय म्हणतोय, म्हणून ती विचारते, तुम्ही म्हटलं होतं ना की तुम्ही माझ्या झोपेसाठी मदत कराल. राजवीर तिला आठवण करून देतो. हो, पण जान्हवी अजून बोलायला तयार होती, पण राजवीर तिला शांत करतो. राजवीर जान्हवीच्या ओठावर बोट ठेवून बोलतो, आज मला पुन्हा छान झोप आली. मी तर झोपायला जाण्यापूर्वी औषधही घेतलं नव्हतं. राजवीर तिला सांगतो. तुम्ही औषध घेतलं नव्हतं? जान्हवी आश्चर्यचकित होते. नाही, मला माहीत नाही. तुमच्यात काय आहे की मी तुमच्यासोबतच झोपल्यावर मला झोप येते. नाहीतर औषध घेतल्यावरही 2 तासांपेक्षा जास्त झोप येत नव्हती. शेवटची जेव्हा मला छान झोप आली, तीही तुमच्यासोबतच होती. मी खूप प्रयत्न केला, पण एकही वेळ असं झालं नाही की गलतीने झोप आली असेल. आता मला नक्की ठाऊक आहे, तुमच्यासोबत झोपल्यामुळेच मला झोप येते. वारंवार अशा संधी होऊ शकत नाही, राजवीर स्पष्टपणे सांगतो. परंतु जान्हवी काही समजून घेण्यास तयार नव्हती. तुम्ही का रोज माझ्यासोबत झोपत नाहीत? राजवीर तिला मध्ये मध्ये शांत करून विचारतो. हे काय बोलताय? काळजी करू नको. आपण काहीतरी मार्ग शोधू. मी तर सांगितले की आपण प्रयत्न करत आहोत. जान्हवी थोडी अजीब वाटल्यावरही राजवीरच्या भावना समजून तिने मान्यता दिली. आणि त्यानंतर जान्हवी फटाफट उठून खाली जाते. असे काय आहे जान्हवीमध्ये की तिच्यासोबतच झोपल्यावर मला झोप येते? राजवीर बेडवर असताना विचारतो. आणि लगेचच जिमकडे निघतो. जान्हवी देखील तयार होण्यासाठी खोलीत जाते. आज राजवीरने शेफला जेवण बनवायला सांगितलं होतं. जान्हवी आधीच तयार होऊन खाली बसून राजवीरची वाट पाहत होती. लहान सहान वेळ घेऊनही मुली तयार होण्यास बराच वेळ लागतो. जान्हवी खाली बसून बराच वेळ थांबली. मग ती झटपट राजवीरच्या खोलीत जाते. अभी खुद तैयार नहीं है और मुझे भी लेट करवा देंगे और बोलेंगे कि मैं लेट हूँ ताकि मुझे डांट सके. तिला सर्व काही समजलं होतं, पण ती असं होऊ देणार नव्हती. जान्हवी राजवीरच्या खोलीत जाते, पण तो दिसत नाही. कुठे गेला सर? अजून तयार नाही का? ती विचारते. अचानक राजवीर वॉशरूममधून बाहेर येतो. जान्हवीला त्याचं दर्शन होतं आणि तिचा थरार थांबतो. राजवीर फक्त पांढऱ्या टॉवेलमध्ये आहे. त्याची मसल्स स्पष्ट दिसतात. सिक्स पॅक्स ॲब्स कोणत्याही मुलीला आकर्षित करू शकतात. केस गळ्याला खाली आलेले. त्याचे चेहरे खूप हँडसम आणि क्यूट दिसत होता. जान्हवी स्तब्ध राहून हिलू शकत नाही. राजवीर जान्हवीकडे बघतो आणि हात हलवत विचारतो, काय झालं मिशन? तुम्ही ठीक आहात ना? हो हो, मी ठीक आहे. इतकं बोलून जान्हवी आपलं तोंड दुसरीकडे वळवते आणि डोळ्यांवर हात ठेवते. काय झालं? काही त्रास होत आहे का? काही नाही. लवकर खाली या. मी तुमची वाट पाहते आहे, राजवीर सांगतो. जान्हवी इतकं बोलून तिथून धावते. राजवीरला जान्हवीचं वर्तन थोडं विचित्र वाटत होतं, पण त्याने जास्त लक्ष दिलं नाही आणि स्वतःचे कपडे घालायला लागला. पता नाही मला काय झालं होतं. कोणीतरी असं करतो का? जान्हवी, तुझा मेंदू खरंच खराब झाला आहे का? काय विचार करत असशील? पण तिच्या मनात त्याची बॉडी हँडसम तर वाटत होती. काय विचार करत आहेस? थांब थांब, विचार करणं बंद कर. जान्हवी स्वतःशी बोलत स्वतःला राजवीरबद्दल विचार करण्यापासून रोखत होती. राजवीर रेडी होऊन खाली आला. चला मी जान्हवी. राजवीरला पाहून जान्हवी थोडी घाबरली आणि झपाट्याने उत्तर दिलं. तिने आजही पुढे पुढे चालायला सुरुवात केली. रुकिये, मीच जान्हवी. कुठे चालला आहात? राजवीरच्या आवाजावर जान्हवीने मागे वळून पाहिलं. राजवीर तिथेच उभा होता आणि जान्हवी गेटजवळ पोहोचलेली होती. जावं नाहीये का? ऑफिस जलद करा, नाहीतर मला लेट होईल आणि डाटही पडेल. हो ठीक आहे, पण ब्रेकफास्ट तरी करूया ना.
लेट नाही होत आहे. नाही, मला नाही करायचं. ऑफिसला चालूया ना? आणि त्यावेळी मला करायचं आहे आणि वेळही आहे. आपण वेळेत पोहोचू. काय वेळ आहे? जान्हवी तिच्या घडीत पाहत विचारते. पण राजवीर जान्हवीच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही आणि डायनर टेबलकडे चालला. जान्हवीलाही त्याच्या मागे जावं लागलं. दोघं टेबलवर बसून ब्रेकफास्ट करतात. नंतर ऑफिससाठी निघतात. पण राजवीर जान्हवीला ऑफिसच्या अगदी जवळ उतरायला सांगतो. जान्हवी बाहेर पाहते आणि म्हणते, आता ऑफिस कुठे आहे? ऑफिस इथून 10 मिनिटांवर आहे. तुम्ही चालत येऊ शकता. तर मग मला ऑफिसपर्यंत सोबत ने. रस्त्यात काय उतरवणार आहेस? राजवीर गाडीचा दरवाजा उघडतो. जान्हवी काही बोलत नाही, पण त्याला घुरते. नंतर रागाने गाडी सोडते. राजवीर गाडीमध्ये निघून जातो. खडूस कुणाचा? मला का असं करत आहे? मला लेट करायचं आहे का? जान्हवी खूप रागावली होती. राजवीरला नको होतं की ऑफिस टाईममध्ये कोणी त्याला जान्हवीसोबत बघावं. सगळे स्टाफ ऑफिसमध्ये येत होते. कोणीतरी जर बघितलं तर गप्पा सुरू होऊ शकतात आणि त्यामुळे त्याने जान्हवीला मागे सोडलं. राजवीर लिफ्टजवळ जान्हवीची वाट पाहत होता. जान्हवी येते आणि राजवीर लिफ्टमध्ये जातो. लिफ्ट उघडते. जान्हवी धावत येते, पण राजवीर दिसतो तेव्हा थांबते. लिफ्ट बंद होणार असतं, पण राजवीर आपला हात लिफ्टवर ठेवतो आणि तिला आत येण्याचा इशारा करतो. जान्हवी अजिबात प्रतिसाद देत नाही. मूग फुलवते आणि बाजूला उभी राहते. राजवीर तिला आत येत न पाहता थोडा रागावतो. मग त्याने तिचा हात पकडून जोरात आत खेचतो. हे काय करत आहेस? जान्हवी घुरत विचारते. तुम्ही काय करत आहात? राजवीर चिडून विचारतो. आणि त्यानंतर मी काही करत नाही. फक्त तुमच्या जाण्याची वाट पाहत होते. तुम्हाला माझ्यासोबत जाणं आवडत नाही ना? तर मी नको होतं, जान्हवी म्हणते आणि त्याचा हात ढकलते. मी जान्हवी, तुमचा मेंदू खराब झालाय का? राजवीर रागावून विचारतो. आणि त्यावेळी माझा मेंदू ठीक आहे. फक्त तुमच्यासोबत राहून खराब होतोय, जान्हवी रागाने म्हणते. काही मेंदूच्या डॉक्टरांकडे का जाऊन बघितलं नाही? राजवीरला समजत नाही. जान्हवी काही उत्तर न देता दुसरीकडे वळते आणि रागाने उभी राहते. हे आता काय आहे? राजवीर थोडा रागावतो. जान्हवीला इग्नोर करताना पाहून त्याला खूप राग येतो. तो तिला स्वतःकडे खेचतो आणि जवळ घेतो. काय प्रॉब्लेम आहे मी जान्हवी? राजवीर तिच्या डोळ्यात बघत विचारतो. माझ्याशी काही बोलू नका, जान्हवी तोंड दुसरीकडे करून म्हणते. काय केलंय मी? राजवीरला अजूनही तिचं वर्तन समजत नाही. जान्हवी तोंड फुलवत असल्यावर राजवीर तिच्यावर अजून प्रेमाने बघतो. राजवीर येत होता. त्याने आपले ओठ जान्हवीच्या गालाकडे नेले, पण त्याच क्षणी लिफ्टचे दरवाजे उघडले आणि जान्हवी तिथून झपाट्याने बाहेर निघून गेली. पत्ता नाही. ही मिस जान्हवीला थोड्या थोड्या वेळात काय होतं? माझ्या राजवीर जान्हवीचं वर्तन पाहून आपल्या केसांमध्ये हात घालून लिफ्टमधून बाहेर आला. लिफ्टमधून बाहेर येताच राजवीर जान्हवीला म्हणाला, मिस जान्हवी, माझ्या केबिनमध्ये या. जान्हवी थोडीशी हकलत राजवीरच्या मागे गेली. मिस जान्हवी, असं वाटत होतं की तुम्ही मला शुभेच्छा देणं विसरलात, राजवीर म्हणाला. ऑफिसमध्ये प्रवेश करताच सगळा स्टाफ त्याला शुभेच्छा देत होता, पण जान्हवीनं त्याला अजूनही शुभेच्छा दिली नव्हती. गुड मॉर्निंग, राजवीर इतकं म्हणताच जान्हवी दुसऱ्या बाजूला चेहरा वळवून त्याला गुड मॉर्निंग म्हणाली. अरे, कोणीतरी मला शुभेच्छा देत आहे.
मी इथं बसलोय. राजवीरने आपल्याला दुर्लक्षित केलेलं पाहून विचारलं. तुम्हाला काही काम होतं म्हणून तुम्ही मला बोलवलंत? जान्हवी थेट कामाबद्दल विचारत राहिली. तुमच्या सवयींना काहीच सीमा नाही. तुम्हाला वाटतं ऑफिसच्या नियमांची माहिती नाही का? किंवा तुम्हाला आठवत नाही का? राजवीरला जान्हवीच्या वर्तनावर राग आलाय आणि तिला डाटत म्हणाला. परंतु जान्हवी राजवीरच्या बोलण्यावर काहीच प्रतिक्रिया न देता तशीच तिला तोंड फुलून उभी राहिली. चला, माझ्यासाठी कॉफी घेऊन या, राजवीरने थेट कामाबद्दल सांगितलं. जान्हवी हळूहळू कॉफी घेऊन गेली. आज जान्हवीने कॉफी तयार करण्यासाठी सामान्यपेक्षा जास्त वेळ घेतला. राजवीर बारेकाईने घड्याळाकडे पाहत राहिला, पण जान्हवी अजून परत आली नाही. जान्हवी कॉफी घेऊन आली आणि टेबलवर ठेवून लगेच निघत गेली. कुठे चालली आहात मी जान्हवी? मी अजून तुम्हाला परवानगी दिली नाही, राजवीर तिला रोखत म्हणाला. जान्हवी थोडी नाराज होऊन तिथे उभी राहिली. काय झालं आहे? का तसंच तोंड फुलवून चालताय? राजवीरने विचारलं. पण जान्हवी अजूनही शांत होती. ठीक आहे, तुम्ही म्हणालात ना माझ्या झोपेबद्दल विचार कराल, राजवीर बोलला. पण जान्हवीने अजून काही उत्तर दिलं नाही. हो, काही सुचल्यावर तुम्हाला नक्की सांगते, जान्हवी म्हणाली. बरं, आज तुम्ही माझ्याबरोबर घरी चलत आहात, राजवीरने बोललं. बिलकुल नाही. कोण म्हणालं तुम्हाला हे? जान्हवीने स्पष्ट नकार दिला. कोणी नाही, मी बोलतोय, राजवीरने ठामपणे सांगितलं. आज मी स्वतःच्या घरी जाईन, कुठेही नाही, जान्हवीने स्पष्ट सांगितलं. ठीक आहे, मग मी तुमच्या सोबत चालतो. तुमची हाऊसमेट मला ओळखते म्हणून काही प्रॉब्लेम नाही, राजवीर थोडं ताणून सांगत होता. हो, ती ओळखते, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही माझ्या घरात थांबाल, जान्हवी स्पष्टपणे नकार देत होती. काय झालं मी जान्हवी? तुम्ही माझ्याशी इतकं रागाने का बोलताय? मी तर नीट बोलतोय ना? राजवीर खुर्चीतून उठून जान्हवीजवळ गेला. हो, पण तुम्ही मला अर्ध्या मार्गावर का सोडलं? जान्हवीने राग व्यक्त करत राजवीरला विचारलं. अर्ध्या मार्गावर सोडलं, 10 कदम आधी सोडलं, राजवीर थोडा आश्चर्यचकित होऊन म्हणाला. हो, तर का सोडलं? जान्हवी लहान मुलांप्रमाणे रागाने विचारते. जान्हवी, तुम्ही इतक्या लहान गोष्टींवर मुलांसारखं राग का करता? राजवीरने विचारलं. नाराज होतोयस का? राजवीर जान्हवीला मिठीत घेत म्हणाला. हो, मला थोडं बरं नाहीसं वाटलं. जान्हवी राजवीरकडे खूप प्रेमळ नजरेने पाहत म्हणाली. तुला अशा छोट्या छोट्या गोष्टींवरती वाईट वाटतं का? राजवीर जान्हवीच्या कानाखालचे केस हलवत म्हणाला. हो, असं वाटतंय. जान्हवी राजवीरच्या छातीवर हलकेच हात मारून म्हणाली. मी तुला आधीच उतरवलं होतं म्हणून, जेणेकरून कोणी आपल्याला एकत्र पाहू नये. जर आपण ऑफिसमध्ये एकत्र येतो आणि तू माझ्या गाडीने उतरलीस तर स्टाफमधून कोणीतरी तुला पाहिलं असतं, मग त्याचे 10 गोष्टी तयार होतात आणि प्रॉब्लेम फक्त तुला व्हायचा, राजवीर समजावून सांगत म्हणाला. जान्हवीला राजवीरचं बोलणं योग्य वाटलं होतं आणि ती हसत हसत म्हणाली. हो, ठीक आहे. आणि त्यानंतर माझ्यासाठी तर कधी-कधी कळतच नाही की तू अशा छोट्या गोष्टींवर नाराज बसलीस, राजवीर थोडंसं मजाक करत म्हणाला. आता मला समजलं. तुला कॉफी प्यायची आहे, नाहीतर थंड होईल, एवढं म्हणत जान्हवी निघून गेली. जान्हवी काम करत असताना सारा स्टाफ आपलं सामान पॅक करून निघू लागला. तिने आजूबाजूला पाहिलं आणि आठवलं, आज तर शनिवार आहे.
इतक्यात विक्रम तिच्या जवळ आला. "जान्हवी, तुला काय झालंय आजकाल? तू मला बोलायला वेळच देत नाहीस." विक्रम नाराजपणे म्हणाला, "असं काही नाही." जान्हवीनं त्याला समजावून सांगितलं, "माझ्या मते आपण मित्र आहोत." विक्रम संतुष्ट न होता पुन्हा नाराज होत म्हणाला, "हो, आपण मित्रच आहोत. तू असं का बोलतोयस?" जान्हवी म्हणाली, "तू खूप बदलली आहेस. तुला बोलायचंच नाहीये." विक्रम थोडा रागात म्हणाला, "असं काही नाही, तू चुकीचं समजतोयस. मी फक्त पैशांच्या कारणाने थोडी त्रस्त होते." जान्हवी समजावून सांगत म्हणाली, "ठीक आहे, आता तुझा प्रॉब्लेम सुटला का?" विक्रम विचारतो. आणि त्यावेळी, "हो, आता सर्व ठीक आहे." जान्हवी म्हणाली, "चांगलंय. मग जर सर्व ठीक आहे, तर आपण लंचला जाऊ का?" विक्रम विचारतो. "हो, जाऊ शकतो." पण जान्हवी म्हणाली आणि थोडा विचार करून चूप राहिली. "आज तर हाफ डे आहे ना?" विक्रमने लक्षात आणून दिलं. "ठीक आहे, मी सरांना विचारून येते." जान्हवी म्हणाली आणि राजवीरच्या केबिनमध्ये गेली. "ओके, लवकर ये. मी वाट पाहतोय." विक्रम मागून बोलला. "हो, हो, लगेच येते." जान्हवी उत्तर देत मागे पाहते. जान्हवी राजवीरच्या केबिनमध्ये गेली आणि थेट विचारलं, "सर, मी घरी जाऊ का?" राजवीरने घड्याळात पाहिलं आणि म्हणाला, "अजून 2 वाजले आहेत." "मी जान्हवी, तुला इतक्या लवकर जाणं आहे का?" राजवीरने विचारलं. "हो, आज शनिवार आहे ना, हाफ डे आहे." "तर मी जाऊ का?" जान्हवी म्हणाली. "ठीक आहे." एवढंच म्हणत राजवीरने आपलं लॅपटॉप बंद केलं. जान्हवी निघायला लागली, पण राजवीरने थांबवत म्हणाला, "थांबा, जान्हवी, मी तुला सोडतो." "नको, नको, मला जाऊ द्यायचं आहे." जान्हवी घाबरत म्हणाली. "नको जान्हवी, तुझं एकटी जाणं सुरक्षित नाही." राजवीर कोट काढून समजावत सांगून म्हणाला, "माझ्या मते काही गरज नाही. मी विक्रमसोबत जाईन. तो मला सोडेल." जान्हवीला वाटलं की राजवीर मानणार नाही, म्हणून ती खऱ्या गोष्टी सांगण्याशिवाय पर्याय नव्हता. "ओ, मग ही गोष्ट आहे का?" राजवीर आपल्या भुवया उंचावत जान्हवीकडे पाहत म्हणाला. "नाही, तो म्हणत होता की तो सोडेल, तर मी त्याच्याबरोबर जाईन. तुम्ही तुमचं काम करा." जान्हवी थोडीशी लाजत केस कानाच्या मागे हरत म्हणाली, "नाही, मी माझं काम नंतर करेन. तुम्ही जा आणि त्याला समजवा. मी तुम्हाला घरी सोडून येईन." राजवीर जान्हवीला स्पष्ट नकार देत म्हणाला, "तुम्ही काय बोलताय? मी त्याला होकार दिला आहे. आता मी त्याला नक्कीच नकार देऊ शकत नाही. कृपया असं करू नका." जान्हवी राजवीरला मानत म्हणाली, "माझा विश्वास त्याच्यावर नाही. मी आधीच सांगितलं ना, तुम्हाला अशा प्रकारे जाऊन सुरक्षित नाही. तुम्ही त्याला समजवाल, नाहीतर मी तुम्हाला थेट घरी सोडून येईन." "तुम्ही जसे म्हणालात ना, मला काही हरकत नाही." राजवीर थोडा धमकावत म्हणाला. "ठीक आहे, मी समजावून येते." जान्हवी राजवीरच्या नकारावर मान घालून म्हणाली, "सॉरी विक्रम, मी आज तुमच्याबरोबर जाऊ शकत नाही. कधी दुसऱ्या दिवशी नक्की जाऊ जाऊ उद्या नक्की लंचसाठी जाऊ. प्रॉमिस?" जान्हवी उदास चेहऱ्याने राजवीरच्या केबिनतून बाहेर येत विक्रमला म्हणाली. विक्रम केबिनतूनच तिची वाट पाहत होता. "पण का? आज का नाही जाऊ शकत?" विक्रम आश्चर्यचकित होऊन विचारू लागला. "आज माझं काही काम अडचणीत आहे. आधी ते करावं लागेल. सॉरी, उद्या जाऊ." "उद्या तर सुट्टी आहे ना, मग जाऊ शकतो." जान्हवी थोडं बहाणा देत म्हणाली. "ठीक आहे, काही हरकत नाही. तुमचं काम करा." विक्रम म्हणाला. "हां सर, कधी-कधी मला खूप त्रास देतात, म्हणून मला विक्रमला थोडं खोटं सांगावं लागलं, पण खरं सांगू शकत नव्हते." जान्हवी मनमनात विचार करत होती.
जान्हवी परत राजवीरच्या केबिनमध्ये गेली. चला, मला घरी सोडा, मी खूप थकले आहे, जान्हवी उदास चेहऱ्याने राजवीरला म्हणाली. हो हो, ठीक आहे. राजवीर आपल्या खुर्चीवरून उठत कोटचे बटन लावत म्हणाला. दोघं गाडीमध्ये बसले आणि राजवीरच्या घरी पोहोचले. आम्ही तुमच्या घरी का आलो? तुम्ही तर मला माझ्या घरी सोडणार होतात ना. मग इथे का आणलंत? जान्हवी सतत प्रश्न विचारत होती, पण राजवीरने एकही उत्तर दिलं नाही. तुम्ही का नाही बोलत? जान्हवी अजून इरिटेट झाली. कारण मला उत्तर द्यायचं नाही. आता विचार करणं थांबवा, राजवीर तिच्याकडे न पाहता म्हणाला. तुम्ही तर म्हणालात का की तुम्ही मला घरी सोडाल? जान्हवी अजून प्रयत्न करत होती, पण राजवीर तिच्याकडे बघत नव्हता. हो, पण कुठेतरी म्हटलं नाही की मी फक्त तुमच्या घरी सोडेन. राजवीर घरात पोहोचल्यावर पण तिला न पाहता उत्तर देतो. हे चुकीचं आहे. तुम्ही असं करू शकत नाही. राजवीरकडून इतकं इग्नोर होऊन लागल्यावर जान्हवी खूप चिडली. मी करू शकतो, नक्कीच करू शकतो. काय ही शंका आहे का? आहे तर सांग, दूर करेन. राजवीर अचानक जान्हवीकडे फिरला आणि तिला आपल्या बाहूंमध्ये घेत म्हणाला. राजवीरकडून असं होऊन जान्हवी थोड्या सेकंदासाठी घाबरली, कारण तो आधी तिला बघत नव्हता आणि अचानक तिला घेतलं. तुम्हाला आपली खोली माहीत आहे. जाऊन फ्रेश व्हा, नंतर बोलू. एवढं बोलून राजवीर आपल्या खोलीत गेला. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतोय. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.